गॉडने नेहमीच मारली ती. ओ माय गॉड म्हणणार होत्या ना तुम्ही. तुमच्या कपड्याकडे पाहून वाटूच राहिलं तुम्ही ओ माय गॉड म्हणणार होत्या. पण एक्सक्यूज मी लेडी, प्लीज गिव्ह मी द माय इट्टी. अरे भुकेल वाहनाच्या हा कसली खपताना बसली ती मला माहिती का इट्टी. हा तुपली इट्टी थोय ना तुपल्याकडं बदग्या वाहनाचं दलिंदर एकटा द्या येऊ राहिला इट्टी मारू राहिला वरून मला म्हणून राहिला इट्टी द्या मायवाली. हा काही समजू राहिलं का तुला? करे लाज वाटते का तुला? काही टिपण आहे का तुला वागाचं? तुपल्या घरी काही आया बहिणी आहे का नाही? तुपल्या बायकोला कसं बोलत रे तू? कसं बोलत तू बायकोला? पाय जास्त चर करू नको. एका चापटीत खाली पाडून दुसरी लागू मी देणार नाही. अरे शंकर पाड्या आबान राय बाबू हा तुला नेला गावाच्या तुसली ना रे तू. हा बाई कमी माणूस जास्त जीव घेता का मारू. तुम्ही काय विचारलं मला? बायकोला कसा बोलतो म्हणे? अरे माय बायकोला मी कसं बोलन ना मग तोंड ना. तुम्हाला काय त्याचं? मी काय तुपली बायको लागून चालले काय? मला कशाला बोल राहिला असं मग? बाई जर तुम्ही माझ्या बायको नाही पण तुम्ही मला विचारलं का? हा तुम्ही काय मला विचारलं बायकोला कसा बोलतो? मग मी माझ्या बायकोला असंच बोलतो. तुम्ही विचारले का शेजारणीला कसा बोलतो? बाळा खूप छान आहेस ग तू. तब्येतीची काळजी घेत जा जरा, स्वतःला जप ग. तुझा हा नाजूकपणा ना मला खूप म्हणजे असा आकर्षित करतो. तुझं हसणं, तुझं दिसणं, तुझं लाजणं, म्हणजे तू जराशी लांबून ती धुणं वाळू घालायला आली ना तर मला असं वाटतं यार म्हणजे काय एखादी स्वर्गातली अप्सराच खाली आली. तुला माहितीये मला माझ्या बायकोतून तुझ्यात काय साम्य वाटतं? तू जसं काय पाकातला गोड गुलाबजामुन आणि ती नुसते कडीतले भजी. अगं ती निव्वळ ठ्यासा आणि तू पुरणपोळी. अगं तू पुरणपोळी आणि ती पात्रावरल्या वाळेल भाकरी. काय सांगाव अगं, एवढं छान तुझं असणं, एवढं छान तुझं दिसणं, एवढं छान तुझं माझ्या आयुष्यात राहणं. एक शेजारीन म्हणून तू एवढं एक शेजारीचं कर्तव्य छान पार पाडते ना. काय सांगू तुला, मला असं देवाला कधी कधी खंत वाटते. देवा का माझ्यासोबत असं चुकीचं केलं रे? का मला या बाईला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आणलं नाही? का त्या बाईला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आणलं? मला मी कोणाला दोष देऊ? नशिबाला दोष देऊ की देवाला दोष देऊ की कोणाला दोष देऊ? बाबूला आतमध्ये घ्या भले गोट्या